हॅलो एव्हरीवन. तर छान स्वच्छ घर आवरून घेतलं आधी आणि नंतर स्वयंपाकाला लागले. आज आमच्याकडे कोणीतरी येणार होतं. तर हे बघा, मी 4 किलो बटाटे उकडून ठेवले होते आणि ते का उकडले होते ते कळेल तुम्हाला थोड्या वेळाने. दीदीन ते येणार होते आज. आम्ही दोघी एकाच शहरात राहिला असून पण आम्ही दोघी कधी कधी 1-2 महिने पण भेटत नाही एकमेकींना. आम्ही दोघी पण वर्किंग असल्यामुळे सॅटर्डे संडेला पण आम्हाला जमत नाही भेटायला. असंच एखाद दिवशी ठरवून भेटावं लागतं ना. आता पोरांना सुट्ट्या लागल्या आहे तर तिला म्हटलं ये मग. आणि मग आल्यावर मग सूप वगैरे दिलं होतं सगळ्यांना प्यायला. पोरं बसले होते छान खेळत. आणि हा बघा, दीदीला चेअरवर बसू देत नव्हता. दीदीला कसा ढकलतो आहे. नंतर माशीला पण नाव सांगायला गेला, दीदीला सांग उठायला. आणि हे पोरांना कार्ड शिकवत होते. आणि रात्री 11:15 वाजता पोरांची एनर्जी बघा आणि आमची पण एनर्जी बघा. आम्ही रात्री पापड बनवले बटाटा साबुदाण्याचे. आमचे सर्वांचे खूप फेवरेट आहेत हे पापड. आणि हा दीदीचा व्हिडिओ टाकते मी, यासाठी मला बोलणे बसणार आहेत पण मी टाकलाच. आणि मी इथे तेच बोलत होते की मी हा व्हिडिओ टाकणार आहे. हे चौघं लुडो खेळत होते. पोरांना बिलकुल झोप येत नव्हती. मग छान सर्वांना कॉफी बनवली आणि खरंच खूप छान झाली होती ती कॉफी. फ्रेश झालो आम्ही सगळे. नंतर परिदीदी कंटाळून गेली होती ते मशीनला हे करून. मग नंतर हे बसले. पहिल्यांदाच यांनी असे पापड वगैरे करण्यासाठी मला मदत केली होती. तेच बोलत होते मी म्हणून हसले ते. आणि ते दोघं काय करत होते माहिती आहे, 2 लाट्या एकत्र करून मोठा पापड बनवत होते. म्हणजे मग पटकन पीठ संपून जाईल म्हणून हसतात दोघं इतके. आणि म्हणून परिदीदी म्हणते की माशी व्हिडिओ नको काढू. नंतर खूप कन्व्हिन्स करून जिजूंना आणि यांना पत्ते खेळायला बसवलं आणि लाईटच गेली. आणि हे बघा, दुसऱ्या दिवशी पापड असे वाळलेत. आणि हे फक्त फॅनखाली वाळलेले एवढेच. अजून मी ऊन पण नव्हतं दाखवलं त्यांना. फॅनखाली खूप छान वाळतात. दुसऱ्या दिवशी आम्ही खेळलो पत्ते आणि आमचं मार्केटमध्ये थोडं काम होतं तर तिकडे गेलो. ज्यूस वगैरे पिलं. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.